सो हे गाईस तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेमध्ये असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर भाई आजचा ब्लॉग ना काही स्पेशल असणार आहे, कारण की ना महाराष्ट्रातली सर्वात मोठी पालखी म्हणजे एकविराई पालखी आपल्या तिसगावातून निघते. तर आज आपण तिथे जाऊया आणि बघूया कशी पालखी. मी तर फर्स्ट टाइम चाललो इकडे पालखीमध्ये. रोहित भाऊ हे सर्व जातात, तर मी आज फर्स्ट टाइम आहे. तर भाई तिकडे गेल्यावर बोलू. हा फुल एक्साइटमेंट आहे, फुल राडा, फुल मजा एकदम भाई. कधीच संपणारा असा प्रवास येतो. भाई रोहित दादा खूप लेट झालेला आहे, याच्यामुळे आम्ही इथे थांबलेलो. आता टी शर्ट बिशर्ट घातले. कपडा मोठा भेटले अरे कपडा आहे बघ भाई, मला बघ किती मोठा भेटलाय. हे बघ बघ भाई. आता इन करत तर कुठं मी कपडा घेतला नाही यांनी कपडाच नाही घेतला गाडी. चला चला भाई निघू. चला आम्ही 4 जण आहोत. आता आम्ही निघतो भाई. पुढे बरेच जण आहेत. काय बात करते. चला तर आम्ही निघलोय भाई. म्हणजे आता आम्ही पोहोचलो तिसगावच्या बॅक साईडला आहे. आम्ही मागून आलो ना, आपल्याला स्टँड घ्यायचं होतं थोडं. तर भाई भरपूर गर्दी असेल, भरपूर पब्लिक असेल. 4,000 पब्लिक आहे भाई, 4,000 पब्लिक. आजपर्यंत कुठल्याच पालखीला एवढी पब्लिक नसेल बघली तुम्ही. इकडे पालखीला भाई एवढी पब्लिक असते. थोडं बोलायला होतं कारण की इथं थंडी वाजते. आमची इथं थंडी जास्त आहे. आता आलोय पिसाई, सॉरी पिसाई म्हणजे आलो गावामध्ये. रोहित भाऊ, आवाज येतो जो पालखीमध्ये रथ असतो येतोय. तर ते म्हणजे का आपल्या पालखीच्या पोरांच्या पुढे चालत असतो. तर मी दाखवलं कसं भारी सजवलेलं आहे, मस्त सजवलेलं आहे. तुझी ऐसे केरती किती बोलू अल्पमती, नाव म्हणता गाव देसी साक्षात्कार राखवीसी. आरती एक वीरा आई रे मग चरणी तुझे दर्शन पामरा. आरती एक वीरा शांत होई तृप्त होई सेवा मान्य करी आई. अभयाच्या देई देवी तुम्ही वल्लारे दैवते बाबू संत आरती ज्ञान रागा लोगले ज्ञान गादे चितणे राते ओढे अवतार तर भाई आमचा रळ दादा आंबऱ्या आणि आमच्या सगळे गावातले भेंडातली पोरं सगळी आज वाजवायला आहेत भाई. आज किती वाजवायचं आहे? 150-200 कलाकार वाजवले जातात. आज 150-200 कलाकार फक्त वाजवायला आहेत भाई. तर खूप मजा येईल. पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत. कल्याण परिसर पूर्ण म्हणजे वाजवायला पोरं आलेले. हा तर भाई फुल मजा येईल. तर पूर्ण ब्लॉग भाई एंड पर्यंत बघा, फुल मजा येईल. पुढे
मजा येणार भाई.